त्यावेळेस लोकांना पाणी नव्हतं, त्यावेळेस मला मशीननं ऊस जाऊन एकरी 50 टनाचा अवरेज आला होता. एकच डोस वापरला होता. म्हणजे मशीननं देऊन लोकांना किती निघाला होता? 45च्या वाळले जवळपास ऊस. होते लोक. या ऊसामध्ये पाणी साचत बी नाही, जरी पाऊस उघडून गेला तरी याला ताण बी बसत नाही. तर हाच ऊस लुटून दिलाय बघा. 50% मुळ्या कुठे आल्या? 60% हवेत. म्हणजे 60% अन्नद्रव्य काय झालं त्याचं? बंद. तरी पण त्याला काय आहे का? काहीच नाही. सगळा ऊस किती कांडे असेल? 16-17 फुट आहेत आणि 20-22 कांड्यावर 25 कांड्यावर ऊस एक म्हणजे 7 पासून ते 9 पर्यंत असे कांडे. आणि साईज कशी आहे कांड्याची? झाड आहे. म्हणजे वातावरण काय आहे यावर्षी? खराबच आहे. आज तुम्ही रस्त्याने पाहिले सोयाबीन वगैरे आपण रस्त्याने पाहत आलो ना, सगळे काय झालेले? पाण्यात गेले आणि खराब झाले. आजूबाजूला आपण सगळे प्लॉट बघितले तुमचे. सगळ्या प्लॉटची ग्रीनरी काय आहे? कमी आहे. त्याच्यावर रोगाच्या लक्षण दिसतात का? रोग नाही. याच्यापेक्षा आमच्या भावाच्या ऊसाची ग्रेनरी थोडी चांगली आहे रासायनिक, पण उंची नाही एवढी. या मातीमध्ये खनिज आहे, खत आहे. कोणतं खत? नैसर्गिक खत. मग तुम्ही खतामध्ये बाहेरून आणून काय टाकू राहिले? खतच टाकू राहिले. मातीमध्ये आपण परत दुसरी मातीच टाकतोय. कुठली? रासायनिक माती. ती रासायनिक माती आहे, ही नैसर्गिक माती. मग नैसर्गिक मातीमध्ये रासायनिक माती म्हणजे शहाणपणा आहे का वेडेपणा आहे? जो आज सगळीकडे चाललेला आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे, आपल्या मातीला गरज काय आहे सर? मातीमध्ये 45% खनिज, 25% हवा आणि 25% पाणी. किती उरले? 5%. आणि त्या उरलेल्या 5%मध्ये सेंद्रिय पदार्थ पाहिजे. आपण त्या 5%चं व्यवस्थापन आहे का आपल्याकडं? त्याचा आपल्या डोक्यात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे सेंद्रिय कर्ब वाढवणारे गोष्टी टाकल्या पाहिजे. तुम्ही कृषी अमृत टाकलं, तुम्ही SSM टाकलं, त्याने लगेच जमिनीमधला सेंद्रिय कर्ब काय झाला? वाढवलं. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे लगेच याच्यामधल्या खनिजांनी काम करायला सुरुवात केली. याला फक्त काय करायचंय? जाग करायचंय. यातलं खत वाया गेलं, तुम्ही बाहेरून खत आणलं, मग यातल्या खताने काम करायचं बंद केलं. आणि मग जे वाढलेलं खत आहे ते काय झालं? एक्स्ट्रा झालं. आणि मग त्याच्यामुळे क्षार वाढले. तुम्हाला मगाशी म्हटलं मी, त्या पाण्यामध्ये असा रंग काय आहे? तो रासायनिक खतांमुळे हिरवट झाला ना. म्हणजे ते पाणी सुद्धा ही जमीन स्वीकारायला तयार नाही.